ए बघा आता श्रेयाच्या दीदीची तक्रार आहे की श्रेया काम ऐकत नाही. हा आता आपण दीदीला विचारू. इकडे ग, इकडे अर्पिता. काम नाही ऐकत ना तुझं? काय काम सांगते तू तिला? काय सांगते ग? काय सांगते? हा पण काय सांगते साधारणपणे? काय सांगते? काय बाटली? पाण्याची बाटली भरायला लावते. मग ती ऐकत नाही का? आणतच नाही भरून. आता मी तिला समजून सांगते. हा श्रेया, आता इकडे लक्ष द्यायचं. श्रेया दीदी आहे ना तुझी, काम सांगते की नाही तुला? तिने तुला सांगितलं की श्रेया पाण्याची बाटली भरून आण, आणि त्यावेळेस तू काय करत असशील? अभ्यास. तर तू काय म्हणायचं? दीदी माझा अभ्यास झाला की आणेल. नाही नाही म्हणायचं. काय म्हणायचं? हो दीदी माझा अभ्यास झाला की आणेल. आता परत दीदीने तुला सांगितलं श्रेया जा पाण्याची बाटली भरून आण, आणि तू तुझ्या मैत्रिणींसोबत ह्या वेड्या मैत्रिणींसोबत शाण्या मैत्रिणींसोबत खेळत असशील, तर तिला सांगायचं दीदी मी मैत्रिणींसोबत खेळत आहे, खेळून झालं की आणेल. नाही म्हणायचं का? नाही. हो आणेल दीदी, मैत्रिणींसोबत खेळून झालं की आणेल. आता परत दीदीने सांगितलं श्रेया जा बेटा पाण्याची बाटली भरून आण, आणि तुझा मूडच नाहीये पाण्याची बाटली भरायला जायचा. तुझा मूड आहे का? नाही. मग आता काय करायचं? नाही म्हणायचं का दीदीला? नाही. दीदीला म्हणायचं दीदी आता माझा मूड नाहीये, माझा मूड झाला की आणेल. सोपं आहे की नाही? मग दीदी म्हणेल का माझं काम ऐकत नाही? दीदी म्हणेल का माझं काम ऐकत नाही? श्रेया म्हटली का मी करणार नाही? श्रेया म्हटली का मी काम करणार नाही? आणि दीदी म्हणेल का ऐकत नाही? कारण ती म्हटली ना मी करेल. हा मग भांडणं होतील का तुमचे? श्रेया भांडणं होतील का? मग दीदीला काय सांगायचं? कळलं ना आता? समजलं? हा मग सगळ्या छोट्या मुलांनी लक्षात ठेवा, दीदीने दादाने काम सांगितलं की नाही म्हणायचं. नाही. मूड असला तर करायचं, मूड नसला तर म्हणायचं नाही. मी मूड झाल्यावर करेल, मी गप्पा करून झाल्यावर करेल, मी अभ्यास झाल्यावर करेल, मी खेळून झाल्यावर करेल, पण करेल. हा कळलं? समजलं? चला आता बसा अभ्यासाला. चला आपल्या लगेच आले सगळे. समजलं का तुला?